नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मी उद्याच जयपूरला जाऊन आपल्या घटस्फोटाचे पेपर्स तयार करून आणतो आणि त्यावर तू सह्या करायच्या. आरंभ तिला रोखून पाहत म्हणाला. चालेल, या बदल्यामध्ये हे 6 महिने तुम्ही मला द्याल. ही 6 महिने मी या हवेलीमध्ये तुमची बायको म्हणून राहील, शुभांगी म्हणाली. ठीक आहे, तसंही तू कुठेही राहिलीस तरी मला काही फरक पडत नाही. मी आपला घटस्फोट झाल्यानंतर लगेचच मुंबईला निघून जातोय, आरंभ म्हणाला. मी आता या रूममध्ये राहते, उद्या मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होईन, शुभांगी म्हणाली. ठीक आहे, आरंभ म्हणाला आणि तो लगेचच बेडवर आडवा झाला. अजून एक, मला लाईट चालू असला की झोप येत नाही, सो लाईट लावू नकोस, आरंभ डोळे मिटून म्हणाला. हो, शुभांगी म्हणाली आणि ती तिच्या बॅगकडे पाहू लागली. नोकरांनी तिच्या बॅगा तिथे आणून ठेवलेल्या होत्या. तिनं त्या घेतल्या आणि हळूच टेबलवरती ठेवून उघडली. त्यातून तिने एक साधा ड्रेस घेतला आणि तिला चेंज करायचं होतं म्हणून ती ड्रेस घेऊन बाथरूममध्ये गेली. तिनं आधी सगळे दागिने काढून एका रुमालामध्ये ठेवले आणि त्यानंतर तोंडावर पाणी मारलं. आरंभासोबत बोलल्यानंतर तिला बरंच रिलॅक्स वाटत होतं. हे लग्न तिच्यासाठी देखील तितकंच अनपेक्षित होतं जितकं की आरंभासाठी. तिनं चेहरा पुसला आणि ड्रेस चेंज केला. ती बाथरूममधून बाहेर जाणार की तिला आरंभाचे शब्द आठवले की त्याला तिचं तोंडही पाहायचं नाही. मग तिनं क्षणभर स्वतःला आरशात पाहिलं आणि पुन्हा ओढणीचा घोंगट डोक्यावर घेतला आणि तिचं सामान घेऊन ती बाहेर आली. एव्हाना आरंभ झोपला होता. तो आता शांतपणे बेडवरती पडला होता. शुभांगीने तिचे कपडे बॅगमध्ये ठेवले आणि दागिने बॅगवरती ठेवले. आता झोपायचं कुठे हा विचार ती करत असताना ती आजूबाजूला पाहत होती, परंतु तिथे झोपण्यासारखं काहीच नव्हतं. ती ज्या सोफ्यावर बसली होती तिथं तिला नीट झोपता येणार नव्हतं आणि उगाच हालचाल झाली तर आरंभ चिडला असता, म्हणून ती हळूच रूमच्या समोर असणाऱ्या बाल्कनीत गेली. तिथे बसायला एक सुंदर झोपाळा होता. ती त्यावर बसली आणि आकाशाकडे पाहू लागली. या 2 दिवसांमध्ये कितीतरी तिच्या आयुष्यामध्ये बदल झाला होता. तिच्यावर प्रेम करणारे तिचे बापू तिच्यापासून दूर गेले होते. ज्याच्यासोबत लग्न झालं तोही उद्या तिला घटस्फोट देऊन निघून जाणार होता. सगळेच तिला सोडून जात होते. विचार करूनच तिचे डोळे भरून आले होते. मला तुमची फार आठवण येते बापू. आधी माँ सोडून गेली आणि आता तुम्ही. मला पण तुमच्यासोबत न्यायचं होतं ना बापू. आता इथे मी एकटी पडली आहे, कोणी नाही माझ्यासोबत. तुमच्याशिवाय मी कशी राहणार. ती आकाशाकडे पाहत डोळ्यातून पाणी गाळत होती. आकाशातील त्या चांदण्या पाहता पाहता तिने कधी डोळे मिटले हे तिचं तिलाही कळालं नाही. त्यानंतर पहाटेचा थंडगार वारा जेव्हा शुभांगीच्या अंगाला बोचू लागला तेव्हा तिला जाग आली. तिने डोळे उघडले. आकाशामध्ये हलकासा सूर्यप्रकाश होता आणि पूर्ण आभाळ लालसर दिसत होतं. सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. तिनं उठून सूर्याला नमस्कार केला आणि ती आतमध्ये आली. आरंभ अजून उठला नव्हता. तो बेडवर पालथा पडून गाढ झोपलेला होता. शुभांगीने त्याच्याकडे पाहिले आणि ती पाहतच राहिली. गोरापान, धारधार नाक, 6 फूट उंच, पिळदार शरीर यष्टी, एकदम राजबिंडा कुंवर होता तो. असणारच, खरंच एक राजकुमारही होता तो. आणि आता तो राजकुमार तिचा नवरा होता. प्रत्येक मुलगी एका राजकुमाराचं स्वप्न पाहते की तिचे एका सुंदर राजकुमाराशी लग्न होईल. तो तिच्यावरती खूप प्रेम करेल, जगातली सगळी सुख तिला आणून देईल. परंतु तिचं लग्न एका अशा राजकुमारासोबत झालं होतं जो तिच्यावरती प्रेम करणं तर दूरच, तिला क्षणभर पाहायलाही तयार नव्हता. ती हसली तिच्या नशिबावर आणि पुन्हा घोंगट डोक्यावरती तिने घेतला. तिनं बॅगमधून तिचे काही कपडे घेतले आणि आंघोळीला निघून गेली. बाथरूममधील पाण्याच्या आवाजानं आरंभाची झोप चळवळली आणि तो उठून बसला. त्यानं अंगाला आळोखे पिळोखे देत एक जांभई दिली आणि तितक्यात शुभांगी आंघोळ करून बाहेर आली. तिनं डोक्यावरनं घोंगट घेतला होता त्यामुळे त्याला तिचा चेहरा दिसला नाही, परंतु तिचे मोकळे आणि लांब सडक केस जे तिच्या कमरेच्याही खाली रेंगाळत होते ते त्याला दिसले.
तिचे गोरे गोरे हात जे घुंगट धरून होते ते पाहून त्यानं भुवया उंचावल्या. ही अजूनही घुंगटमध्ये आहे, गावठी कुठली, आरंभ मनातच म्हणाला. गुड मॉर्निंग, शुभांगी म्हणाली. तू दुसऱ्या रूममध्ये जाणार होतीस ना? आरंभ जरा नाखुशीने म्हणाला. हो जाणार आहे, पण मला माहीत नाही ना की नेमक्या कोणत्या खोलीमध्ये राहायचं, म्हणून इथे थांबली आहे. सिया दिदी उठल्या की त्यांना मी विचारून मी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट होईन, शुभांगी म्हणाली आणि तिच्या बॅगजवळ येऊन बसली. मी पेपर्स घेऊन आले की त्याच्यावरती सह्या करायच्या, आरंभ तिला आठवण करून देत पुन्हा म्हणाला. तुम्ही चिंता करू नका, माझ्या सगळं लक्षात आहे, मी शब्द मागे घेणार नाही. तुम्ही पेपर्स तयार ठेवा, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी त्यावर सह्या करते, असं म्हणून शुभांगी तिच्या बॅग घेऊन पुन्हा त्या रूमच्या बाहेर गेली. शुभांगीने सियाच्या रूमचं दार वाजवलं. सिया नेमकीच उठली होती. तिनं दरवाजा उघडला. शुभांगी, काय झालं? बॅग घेऊन कुठे निघालीस? सिया काळजीने म्हणाली. दीदी, मला दुसरी रूम मिळेल का? शुभांगी म्हणाली. आरंभ काही म्हणाला का? सिया म्हणाली. नाही, ते काही नाही म्हणाले, मलाच वाटतं की सगळं ठीक होईपर्यंत दुसऱ्या रूममध्ये राहावं, शुभांगी अडखळत म्हणाली. मला काही समजणार नाही असं वाटतंय का तुला? नक्कीच आरंभ तुला काहीतरी म्हणाला असेल, सिया म्हणाली. जाऊ दे ना दीदी, त्यांनाही हे सगळं ॲक्सेप्ट करायला वेळ द्यायला हवा ना. मला मिळेल का दुसरी खोली? शुभांगी म्हणाली. हो अगं, इतकी मोठी हवेली आहे, खूप साऱ्या खोल्या आहेत, पण दादीसा काय म्हणतील? सिया म्हणाली. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी त्यांना समजावेल, शुभांगी म्हणाली. ठीक आहे, ये खाली, मी तुला खोली दाखवते, असं म्हणून सिया आणि शुभांगी एका खोलीमध्ये गेल्या. ही खोली तुझी, सिया म्हणाली. खूप छान आहे आणि फार मोठी सुद्धा, शुभांगी खोली पाहत म्हणाली. तुझ्या बॅग ठेव इथे, मी प्रज्ञाला फोन करून खोली साफ करायला सांगते, सिया म्हणाली. नाही नको, मी करेन साफ, आणि तसं ही खोली साफच आहे की, शुभांगी म्हणाली. ठीक आहे, आणि या कपाटामध्ये बेडशीट, चादर सगळं आहे, तुला हवं तर बदल, मी जाते, पूजेला वेळ होईल. पूजा? शुभांगी म्हणाली. हो, रोज सकाळी दादीसा पूजेला येतात तेव्हा त्यांना सगळं रेडी हवं असतं, सिया म्हणाली. मी पण येऊ का? शुभांगी म्हणाली. अगं त्यात काय विचारायचं, ये की, तुझं आवरून झालं की ये, सिया बोलली. हां, हे मी नंतर करते, शुभांगी म्हणाली. ठीक आहे, तू खाली जाऊन तयारी कर, मी आलेच, सिया म्हणाली आणि ती तिथून निघून गेली. शुभांगीने खोलीचं दार लावून घेतलं आणि ती खाली गेली. बैठकीच्या बाजूला माता राणीचं एक खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं होतं. तिथं माता राणीची संगमरवरी दगडामध्ये खूप सुंदर रेखीव अशी मूर्ती होती. माता राणीच्या अंगावरती रेशमी साडी आणि सोन्याचे दागिने होते. डोक्यावरती सुंदर असा मुकुट होता, ज्यावर रंगीबेरंगी खडे होते. माता राणीच्या समोर सुंदर फुलांची रांगोळी टाकलेली होती. दोन्ही बाजूंनी मोठमोठ्या मोर असणाऱ्या समई पेटवलेल्या होत्या. खूप सुंदर आणि मन प्रसन्न वाटत होतं ते पाहून. शुभांगीने सगळं मंदिर नीट साफ करून जुनी फुलं काढून नवीन फुलं माता राणीच्या समोर अंथरली. समईमध्ये तेल टाकून पुन्हा ज्योत पेटवली. हे सगळं ती खूप आवडीने गाणं गुणगुणत करत होती. तिच्याही घरामध्ये देवघर होतं, पण ते छोटं होतं. दादीसा तिला पाठीमागनं पाहत होत्या. बहुराणी, दादीसा प्रेमानं म्हणाल्या. दादीसा, गुड मॉर्निंग, शुभांगी मागे वळून म्हणाल्या. रामराम बोल छोरी, त्यात गोडवा आहे, दादीसा हसत म्हणाली. जी दादीसा, राम राम, असं म्हणून शुभांगीने त्यांना वाकून नमस्कार केला. तितक्यात सिया आणि तुलसी तिथं आल्या. शुभांगीनं दादीसाच्या हातामध्ये पंचारती दिली. आजपासून माता राणीची आरती तू करायचीस, दादीसा म्हणाली. मी? शुभांगी चमकून म्हणाली. हो तू, दादीसा हसून म्हणाल्या. तू आता या घरची, माझ्या आरंभची बिंदनी आहेस, आता हा मान तुझा आहे, दादीसा म्हणाली. शुभांगीने सिया आणि तुलसीकडे पाहिलं. त्यांनीही तिला होकारार्थी खुणावलं. मग शुभांगीनं पंचारती हातामध्ये घेतली आणि सियानं ती पेटवली आणि मग आरतीला सुरुवात झाली.
शुभांगीनं आरती म्हणायला सुरुवात केली आणि तिचा आवाज ऐकून दादिसा, तुलसी, सिया आश्चर्याने एकमेकींकडे पाहू लागल्या. खूप सुंदर असा आवाज होता तिचा. तिला सगळे नोकर चाकर तिथे येऊन मग हात जोडून उभे राहिले. आरंभच्या कानावरती देखील ते बोल पडले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल आली. तो लगेच उठून खाली आला आणि सगळ्यांसोबत उभा राहिला. त्याला आधी वाटलं सिया आरती म्हणत असेल, पण सिया तर बाजूला उभी होती आणि मग त्याच्या लक्षात आलं की आरती शुभांगी म्हणतेय. त्याने तिला पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सगळ्यात मागे उभा होता म्हणून त्याला ती नीट दिसत नव्हती. शिवाय ती त्याला पाठमोरी उभी होती. आरती झाली आणि शुभांगीनं पंचारती खाली ठेवून समोर असलेला शंख हातात घेतला आणि तो तोंडाला लावून जोरात फुंकला. ते पाहून तर दादिसा फारच खुश झाली, कारण आतापर्यंत तो शंख फक्त त्यांनी आणि आरंभच्या आईनंच वाजवला होता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ही लव्ह स्टोरी पुढे पुढे सरकतीये, परंतु अजूनही पुढे बरंच काही घडणं बाकी आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.